नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपलं मिक्स मीडिया या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत MBA CET बद्दल. जर तुम्हाला 2026-27 मध्ये MBA ला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्यासाठी CET देणं गरजेचं आहे. याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे CET सेल याच्यावरती नोटिफिकेशन रिलीज झालेलं आहे आणि या नोटिफिकेशननुसार CETचे जे फॉर्म्स आहेत ते आपण 10 जानेवारी 2026 पासून भरू शकतो आणि जे रजिस्ट्रेशन एंड डेट आहे ते 10 फेब्रुवारी 2026. म्हणजे आपल्याकडे 1 महिना आहे. ह्या एका महिन्यामध्ये आपण CETचे जे फॉर्म्स आहेत ते फॉर्म्स भरू शकतो. जर तुम्हाला MBAला ॲडमिशन घ्यायचं असेल तर CET गरजेचं आहे. यावर्षी थोडे मायनर चेंजेस झालेले आहेत CETच्या पॅटर्नमध्ये. जर तुम्ही बघितलं याच्या अगोदर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर आपण एकच अटेम्प्ट देऊ शकतो. पण यावर्षी म्हणजे 2026-27 जर तुम्हाला MBAला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्ही 2 अटेम्प्ट देऊ शकता. जो फर्स्ट अटेम्प्ट आहे त्याची जी एक्झाम आहे 1 एप्रिल आणि सेकंड जो अटेम्प्ट आहे त्याची जी एक्झाम आहे ते 2 मेला होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 अटेम्प्ट आहेत. पण सपोज तुम्हाला एकाला जरी अपेअर करायचं असेल, तर ते तुम्हाला फक्त पहिल्याच अटेम्प्टला अपेअर करावं लागेल. म्हणजे 1 एप्रिलच्या. आणि जर तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट दिला, तरच तुम्ही सेकंड अटेम्प्ट देण्यासाठी एलिजिबल आहात. आणि जर आपल्याला फीबद्दल बोलायचं असेल, तर जनरल जी कॅटेगरी आहे, जनरल कॅटेगरीसाठी जे CETची फीज आहे, ते ₹1,005 आहे, एका अटेम्प्टसाठी. जर तुम्हाला 2 अटेम्प्ट द्यायचा असेल, तर तुम्हाला ₹3,000 पेड करावं लागेल. जर बाकीचे जे रिझर्व्ह कॅटेगरी आहे, जसं की SC, ST, NTA, NTB, NTC, NTD, OBC, SBC, EWS ह्या कॅटेगरीमधील जे लोक आहेत, त्या लोकांना पर अटेम्प्ट ₹1,300 पेड करावे लागतील. म्हणजे जर त्यांना दोन्ही अटेम्प्ट द्यायचं असेल, तर ₹2,600 त्यांना पेड करावं लागेल. जर तुम्ही डॉक्युमेंटबद्दल बोलत असाल, तर याच्यामध्ये आपल्याला आयडेंटिटी प्रूफसाठी आधार कार्ड व्हॅलिड आहे, पॅन कार्ड आहे, वोटर कार्ड आहे, लायसन आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला पासपोर्ट साइजचा फोटो लागणार आहे, आपलं सिग्नेचर लागणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी CET फॉर्म फिल करते वेळेस तुम्हाला अपर आय-डी म्हणजेच ABCID तुम्हाला लागणार आहे. जे की ते तुमच्या डिजिलॉकरमध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यासाठी डिजिलॉकरवरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. फॉर्म फिल करते वेळी आपल्याला एक पिन टाकावा लागतो. तो पिन तुम्हाला तिथे मिळून जाईल आणि 2 महत्त्वाच्या गोष्टीचं आपल्याला परमिशन CET सेलला द्यावं लागेल. पहिलं आधार कार्डचं परमिशन आपल्याला द्यावं लागेल. दुसरं अपार्ट आय-डीचं परमिशन आपल्याला द्यावं लागेल. ह्या 2 परमिशन दिल्या, की तुमचा ऑटोमॅटिक डेटा CET सील फिच करेल आणि त्याच्यानुसार आपल्याला 10th-12thचं जे इन्फॉर्मेशन आहे ते फिल करावं लागणार नाही. हे अशा प्रकारचं ह्या वर्षीचं CETचं स्ट्रक्चर आहे. ते तुम्हाला एका महिन्यामध्ये कंप्लीट करायचं आहे आणि त्याची लास्ट डेट 10 फेब्रुवारी आहे. थँक यू.